Hello, my lovely ladies. Welcome. I am so happy to see you. Thank you so much for joining. मी डॉक्टर मैथिली सावंत, फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच आहे. मी स्त्रियांना स्वतःच्या फेमिनिन ऊर्जेवर काम करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं या संबंधी मार्गदर्शन करते. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हायली रिक्वेस्टेड आहे. तो म्हणजे लग्नासाठी डेटिंग करताना कोणते रूल्स पाळावेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काय आहे, पाश्चात्य देशांप्रमाणे भारतामध्ये सुद्धा डेटिंग कल्चर खूप वाढलेलं आहे आणि अनेक लोक डेटिंग ऍप्सवर असतात, लग्नासाठी डेट करत असतात आणि हे खूप छान आहे, खूप छान आहे. परंतु त्यामध्ये काही संभाव्य धोके सुद्धा आहेत आणि ज्यामुळे तुम्ही फसवल्या जाऊ शकता आणि त्यासंबंधी भाष्य करणारा आजचा व्हिडिओ असणार आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी शेअर करणार आहे त्या माझ्या पर्सनल अनुभवावर आधारित आहेत. कारण लग्नाआधी मी माझ्या नवऱ्याला 10 वर्ष डेट केलेलं आहे आणि त्यानंतर आता गेली 17 वर्ष हॅपीली मॅरिड. सो माझ्या अनुभवावर आधारित याच्यातल्या काही गोष्टी आहेत आणि काही गोष्टी या माझ्या क्लायंट्सनी माझ्याबरोबर ज्या गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या शेअर केल्या त्या डेटावरती आधारित असणार आहे. सो हा कम्प्लिटली एक्सपिरियन्स शेअर्ड असा व्हिडिओ असणार आहे. सो त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आणि जर तुम्ही अशी व्यक्ती आहात की जी डेटिंगचा वापर, डेटिंग ऍप्सचा वापर कॅज्युअल डेटिंगसाठी, हुकअप्ससाठी, वन नाईट स्टँड अशा टाईपच्या गोष्टींसाठी करते आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे. यू कॅन डिरेक्टली स्किप द व्हिडिओ. ओके. सो लग्नासाठी जे डेट करत आहेत त्यांच्याकरताच हा व्हिडिओ आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो सगळ्यात पहिल्यांदा पहिली गोष्ट म्हणजे अ, एक आहे ती म्हणजे बऱ्याचदा मी असं ऐकलेलं आहे, म्हणजे बऱ्याचदा जेव्हा स्त्रिया पुरुषांना डेट करत असतात ना, तेव्हा अ, अनेक पुरुष जे डेटिंग ऍप्सवर असतात ते त्यांना ही स्टोरी सांगतात की मी आता डिव्होर्सच्या प्रक्रियेमध्ये आहे, माझा डिव्होर्स काही महिन्यानंतर होईल आणि मग नंतर आपण लग्न करू शकतो, तोपर्यंत आपण एकमेकांना ओळखूया, आपण भेटूया, बोलूया, कसं वाटतंय वगैरे, भेटत राहूया अशा पद्धतीने. सो इट्स अ ट्रॅप. ओके. अनेकदा काय होतं, या डेटिंग ऍप्सवरती मॅरिड पुरुष सुद्धा असतात आणि ते अशा पद्धतीची स्टोरी अनेक स्त्रियांना सांगत असतात. कारण आता मॅक्सिमम नंबर ऑफ लेडीजनी माझ्याबरोबर ही स्टोरी शेअर केलेली आहे. आणि एका मुलीबरोबर असं झालं होतं की ती अशा माणसाला डेट करत होती. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला डेट करत होती आणि नंतर काही दिवसांनी Instagramवर तिला त्या माणसाचे, त्याच्या बायकोबरोबर, मुलांबरोबर असे मजा करतानाचे लेह लडाखचे फोटोग्राफ्स तिला दिसले. त्याच्या बायकोने त्याला टॅग केलं होतं तेव्हा तिला दिसले. सो शी वॉज सो शॉक्ड की त्याने तिला सांगितलं होतं की डिव्होर्सच्या प्रक्रियेत आणि हे काय. सो अशा खोट्या स्टोऱ्या सांगणारे लोक भरपूर आहेत. कारण तिच्या तिच्या केसमध्ये तिचं ती इतकी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली की तिने घरच्यांना सांगितलं आणि जसं घरच्यांना सांगितलं याने तिला गोस्टिंग करायला सुरुवात केली. सो या गोष्टी घडतात, तर त्याच्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीची नीट माहिती असणं गरजेचं आहे आणि लगेचच आपल्याला रिलेशनशिपमध्ये उडी घ्यायची नाहीये. थोडासा अंदाज घ्यायचा आहे त्या व्यक्तीला भेटल्यावर तुम्हाला कसं वाटतं आहे, ते फार गरजेचं आहे. आणि काही लोकं ओपनली सांगतात, की मी आता डिव्होर्सच्या प्रक्रियेमधनं आहे. तर त्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता, की पहिल्यांदा तुझं ते आधीचं प्रकरण कंप्लीट, त्याला फुल स्टॉप कर, डिव्होर्स घे आणि मग आपण भेटू. राइट? सो तुम्ही सिच्युएशनशिप सारख्या सिच्युएशनमध्ये जाणार नाही आणि स्वतःला सेफ ठेवू शकता इमोशनली, फिजिकली सगळ्याच बाबतीत. राइट? सो दॅट इज नंबर 1 स्टेप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे फार जास्त सेक्शुअल बोलायला लागतात काही पुरुष. तर अशा पुरुषांपासून आपल्याला दूर राहायचं आहे. जे इनिशियल 1-2दा भेटल्यावरतीच खूप जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात किंवा टेक्स्टिंगमध्ये सेक्स्टिंग करायला स्टार्ट करतात. सो अशा पुरुषांपासून आपल्याला दूर राहायचं आहे. कारण त्यांचं इंटेन्शन हे लग्न नाही. हे आपल्याला त्याच्यावरनं क्लिअर होतं. सो जो हाय स्टँडर्ड हेल्दी मॅस्क्युलिन माइंडसेट असलेला पुरुष असतो ना, तो लग्नासाठी जेव्हा डेट करतो तेव्हा ते इंटेन्शनल डेटिंग असतं ना, त्यामुळे तो अशा पद्धतीने पटापट सेक्शुअल बोलायला जाणार नाही. त्याचे स्टँडर्ड्स खूप हाय असतात. सो अशा व्यक्तीपासून तुम्हाला दूर राहायचं आहे. केअरफुल राहा अशा लोकांपासून. राइट? त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही व्यक्तीबरोबर तुम्ही समजा डेट करायला लागलात, मे बी यू आर फॉलन इन लव्ह विथ दॅट पर्सन, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पैशाचे व्यवहार त्या व्यक्तीबरोबर करू नका. ओके. पैसे उधार देणं त्या व्यक्तीला, पैशाची मदत करणं हे करू नका. कारण काय होतं, तुम्ही एकदा पैशाची मदत करणं सुरू केलत ना, की काय होतं, ते समोरच्या व्यक्तीला ती घेण्याची एक सवय लागते आणि
ती व्यक्ती फेमिनिन एनर्जीमध्ये जाते आणि यू आर द गिव्हर, प्रोव्हायडर अशा मॅस्क्युलिन माइंडसेटमध्ये तुम्ही ऑपरेट होत असता, हेल्पर टाईपच्या, गिव्हर टाईपच्या. आणि त्याच्यामुळे जरी तुमचं पुढे फ्युचरमध्ये लग्न झालं तरी ते डायनामिक तसंच राहील आणि तुम्ही त्यांची मदत करत राहाल आणि यू विल फील बर्न्ड आउट. ओके. त्या व्यक्तीला लीडरशिप घेण्याची संधीच मिळणार नाही ना. सो त्याच्यामुळे पैशाचे व्यवहार जोपर्यंत तुम्ही सीरियस रिलेशनशिपमध्ये जात नाही, आणि मी तर म्हणते लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पैशाचे व्यवहार कोणत्याही प्रकारे तुम्ही करू नका. कारण असे अनेक पुरुष आहेत जे शुगर मॉमर्स शोधत असतात आणि अशी वेल्दी स्त्री कुठली तरी कॉर्पोरेटमध्ये काम करण्यात ते पकडतात आणि तिच्याबरोबर अफेअर करायचं आणि तिच्याकडून सगळे पर्क्स मिळवायचे, अशी पण एक वृत्ती असते काही पुरुषांमध्ये. सो त्या व्यक्तींपासून तुम्ही स्वतःला सेव्ह करू शकता. राईट. सो दॅट्स इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे मुलींना तुम्ही लक्षात घ्या की युअर बॉडी, युअर फेमिनिन एनर्जी जी आहे ना, ही खूप प्रेशियस आहे. खूप एकदम इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुमच्याकडे असलेला ऍसेट आहे. तर तो कुणाला असाच आपल्याला देऊन टाकायचा नाही. राईट. सो त्यामुळे प्रोटेक्ट युअर बॉडी, प्रोटेक्ट युअर फेमिनिन एनर्जी, आणि त्याकरताच तुम्हाला सेक्शुअल इंटिमसी टाळायची आहे डेटिंगच्या प्रकारामध्ये. जेव्हा तुम्ही स्पेशली लग्नासाठी डेट करता आहात ना, तर मी तर म्हणेन सेव्ह युअर सेल्फ फॉर युअर मॅरेज, फॉर युअर हजबंड. ओके. जेवढं तुम्ही स्वतःला सेफ ठेवाल तेवढं चांगलं आहे. कारण जेवढ्या आपलं बॉडी काउंट जास्त असतं, इट इंटरफेअर्स विथ आवर ब्रेन आणि त्याचा परिणाम पुढे आपल्याला यु नो इमोशनली सुद्धा आपल्याला टर्ब्युलंट वाटायला लागतं. फिजिकली आपण अनेक आपली ऊर्जा दुसऱ्याला देत असतो. त्यामुळे डेटिंगमध्ये कुठेही तुम्ही जर हा रूल पाळलात ना, की नो सेक्शुअल इंटिमसी बिफोर मॅरेज, तर तुमच्यासाठी ते खूप छान आहे. सो सेल्फ कंट्रोल त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि काही काही वेळेला स्त्रियांना वाटतं, की डेटिंगमध्ये या पुरुषाने मला छान रेस्टॉरंटमध्ये ट्रीट केलं, चांगले गिफ्ट्स दिले, म्हणजे आता आय एम ऑब्लाइज्ड आणि मला हे करावं लागणार आहे. असं अजिबात नाहीये. यू आर अलाउड टू से नो. यू आर अलाउड टू चेंज युअर माइंड एनी टाइम. सो ती परमिशन तुम्ही स्वतःला द्या, की आय एम अलाउड टू से नो. आणि यू कॅन स्टॉप द रिलेशनशिप देअर. त्या तिथेच तुम्ही थांबवू शकता. या. सो त्याच्यामुळे तुम्ही अनेक अनवॉन्टेड कॉम्प्लिकेशन्स टाळू शकता तुमच्या शरीरासोबत होणार. कारण काही पुरुष असे असतात, ते फक्त ती फेमिनिन एनर्जी घेतात आणि त्याच्यानंतर ते गायब होतात. असं अनेक स्त्रियांबरोबर झालेलं मी पाहिलेलं आहे, की 1-2 डेट्स नंतर सेक्शुअल इंटिमसीमध्ये त्या इन्व्हॉल्व झाल्या आणि त्याच्यानंतर त्या पुरुषांनी त्यांच्याशी गोस्टिंग करायला सुरुवात केली किंवा हॉट कोल्ड वागायला सुरुवात केली. सो त्यांचं इंटेन्शन मॅरेज हे कधीच नव्हतं, हे स्पष्ट होतं त्याच्यात. सो अशा कुठच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकू नये म्हणून ही वॉर्निंग आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, सेव्ह युअर सिक्रेसी. तुमची जी पवित्रता आहे ती अबाधित ठेवा आणि सेव्ह युअरसेल्फ फॉर मॅरेज. येस. सो दॅट इज फ्रॉम माय साइड आय एम सेइंग. ओके. त्याच्यानंतर 5वी गोष्ट म्हणजे येस, जी व्यक्ती तुम्हाला अ, कुठलीही डेट प्लॅन करण्यामध्ये इनिशिएटिव्ह घेत नाहीये, म्हणजे कुठल्या हॉटेलमध्ये भेटायचं, कधी भेटायचं याबद्दल ते काही स्वतःहून प्लॅन करत नाहीये. ते तुमच्याशी हॉट कोल्ड वागतायत. म्हणजे इनबॉक्समध्ये 1-2 मेसेज टाकले, त्याच्यानंतर गायब झाले 2 दिवस. मग 3-4 दिवसांनी उगवले किंवा 4-5 दिवस मध्येच गायब झाले आणि कधीतरी महिन्याभराने कधीतरी हाय एवढाच मेसेज टाकला. सो असे जे लोक आहेत ना, हे गेम्स खेळणारे लोक आहेत. दे आर नॉट शुअर अबाउट यू. सो अशा लोकांबरोबर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आणि एनर्जी फुकट घालवू नका. दे आर नॉट वर्थ इट. या. सो जे लोक अवेलेबल असतात ना, लग्नासाठी उत्सुक असतात, ते त्या पद्धतीने लीड घेतात, समोरून ते विचारतात. सो दॅट इज हेल्दी मॅस्क्युलिनिटी. त्याच्यामुळे तुम्ही अशाच पुरुषांना एंगेज करा. तुमच्या बोलण्यात तुमचा वेळ, तुमचं यू नो एनर्जी त्यांच्याबरोबरच शेअर करा, असं मी तुम्हाला सांगेन. येस. सो त्याच्यानंतर 6वा पॉइंट आहे, तो म्हणजे ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही डेट करायला जाणार आहात किंवा डेट करून आलात, तर त्या व्यक्तीचा तुम्ही सोशल मीडिया अकाउंट चेक करा. जर तो ओपन असेल, LinkedIn, Insta, Facebook अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. चेक हिज प्रोफाइल. ओके. समजा तुम्हाला असं आढळलं, की त्या व्यक्तीच्या प्रोफाइलमध्ये फक्त त्यांचेच फोटो आहेत, वेगवेगळ्या अँगलमध्ये त्यांचेच फोटो आहेत. त्यांच्याबद्दलच त्यांनी लिहिलेलं आहे. तर तुम्हाला लगेच कळेल, की हा पुरुष एकदम मी आहे, सेल्फ ऑब्सेस्ड आहे. स्त्रियांनी ते केलं तर स्त्रिया त्यांचं सौंदर्य दाखवत असतात.
दॅट इज ऑल्सो टू मच झालं, की आपल्याला कळतं, की ही व्यक्ती थोडीशी मी आहे. सो अशा व्यक्तीला रिलेशनशिपमध्ये खूप इश्यूज येतात. असं एक सायकॉलॉजीचा अभ्यास केल्यामुळे मी म्हणू शकते. तर त्याच्यामुळे खूप जास्त मी असेल, तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. शिवाय सोशल मीडियावरती ते कोणत्या पद्धतीच्या पोस्ट शेअर करत आहेत, ते कुठल्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. काही पोस्ट त्यांनी लिहिलेले असतील, तर त्याच्यातली भाषा चेक करा. त्याचा टोन कसा आहे, त्याची एनर्जी कशी आहे त्या पोस्टची, ते चेक करा. सो तुम्हाला कळेल, की ती व्यक्ती तुमच्या अलाइनमेंटमध्ये आहे की नाही. तर अशा पद्धतीने त्यांचा सोशल मीडिया स्टडी करून सुद्धा तुम्हाला पत्ता लागू शकतो, की ही व्यक्ती माझ्या कामाची आहे का? माझ्या अलाइनमेंटमध्ये आहे का? राइट? सो ते तुम्ही आवर्जून करा, म्हणजे तुम्हाला संभाव्य धोक्यापासून तुम्हाला स्वतःला वाचवता येईल. येस. त्याच्यानंतर 7वी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा डेटवरती जाणार आहात ना, त्यावेळेला स्त्रियांना भरपूर सवय असते, की त्या स्वतःबद्दल खूप बोलतात, ओव्हर शेअरिंग करतात. हे आपल्याला कंप्लीटली टाळायचं आहे. की बऱ्याचदा अनेकदा स्त्रियांना त्यांच्या पास्ट ट्रॉमाजबद्दल शेअर करतात किंवा पास्ट एक्स हसबँडबद्दल खूप निगेटिव्ह गोष्टी शेअर करतात आणि त्याच्यामुळे ना काय होतं, अशी ॲक्चुअली एनर्जी असते, की हे एवढं सगळं मी सहन केलंय माझ्या आयुष्यात, प्लीज डोंट हर्ट मी, प्लीज डोंट हर्ट मी, अशी वाली ती एनर्जी असते. सो ती एनर्जी समोरची व्यक्ती सेन्स करते आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला घोस्टिंग करू शकतात ते लोकं समोरची. तर त्याच्यामुळे हे ओव्हर शेअरिंग आपल्याला टाळायचं आहे. स्वतःची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणं टाळायचं आहे. कारण त्या इन्फॉर्मेशनचा यूज ती व्यक्ती कुठे, कधी, कसा करेल आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यामुळे स्वतःबद्दल कमी बोललेलं चांगलं आहे आणि ऐकण्याची जास्त भूमिका ठेवली तर तुम्ही डेटा गॅदर करू शकता त्या व्यक्तीकडून आणि नंतर तुम्ही विचार करू शकता घरी येऊन, की ही व्यक्ती खरंच माझ्या कामाची आहे का? जी इन्फॉर्मेशन मला मिळाली, ती माझ्या अलाइनमेंटमध्ये आहे का? माझ्या गोलच्या अलाइनमेंटमध्ये आहे का? हा विचार तुम्ही नंतर करू शकता. राइट? सो त्याकरता तुम्हाला कमी बोलायचं आहे आणि जास्त ऐकायचं आहे आणि ज्या गोष्टी तुम्ही शेअर करणार आहेत, ज्या इनिशियल काही स्टेजेसच्या डेट्सच्या स्टेजमध्ये, त्या क्रिटिकल नसाव्यात असं मी म्हणेन. ट्राय शोइंग युअर गुड साइड टू दॅट पर्सन. आणि तुमचे ट्रॉमाज, पास्ट रिलेशनशिप्स याबद्दल खूप जास्त डिटेल्समध्ये सांगण्याची गरज नाही आपल्याला. त्याच्यानंतर 8वा पॉइंट म्हणजे रोटेशनल डेटिंग. हे मी माझ्या क्लायंट्सना आवर्जून सांगते, की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला डेट करता आहात, तर ती व्यक्ती जोपर्यंत तुम्हाला काही कमिटमेंट देत नाहीये, एक्सक्लुझिव्ह डेटिंगसाठी ऑफर देत नाहीये, कुठच्याच पद्धतीने काही सिग्नल देत नाहीये, तोपर्यंत तुम्ही स्वतःला ही परवानगी द्या, की मी इतर लोकांनाही डेट करू शकते. ओके. म्हणजे जेव्हा आपण बाजारात काही गोष्टी घ्यायला जातो, तेव्हा आपण भाव काढतो ना, कुठे-कुठे काय-काय आहे. तर मग व्हाय नॉट इन डेटिंग? कारण जे अरेंज मॅरेजमध्ये लोकं करत असतात ना, ते पण एकाच वेळेला एकच स्थळ बघत नसतात. 4-5 स्थळं बघून येतात पुरुष आणि मग ते त्याच्यातनं घरी चर्चा करून ठरवतात. तर डेटिंगमध्ये पण आपल्याला असंच करायला काय हरकत आहे? जोपर्यंत समोरची व्यक्ती तुम्हाला क्लिअर सिग्नल देत नाही, तोपर्यंत तुम्ही इतर अनेक लोकांना डेट करू शकता. यू आर ओपन फॉर न्यू रिलेशनशिप आणि अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा दाखवता ना, त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला ती अर्जन्सी पण कळते. समजा मी विचारलं नाही हिला, तर दुसरा कोणीतरी हिला विचारू शकतो आणि शी कॅन गो गो विथ दॅट पर्सन, राइट? सो अशी इन्सिक्युरिटी सुद्धा त्या व्यक्तीमध्ये निर्माण होऊ द्या ना. होऊ द्या. आणि म्हणजे ती व्यक्ती मोटिव्हेट होईल तुम्हाला लवकर कमिटमेंट देण्यासाठी, मे बी. सो रोटेशनल डेटिंग हा प्रकार तुम्हाला करता येईल. म्हणजे एकाच वेळेला अनेक लोकांना तुम्ही डेट करा आणि दॅट्स परफेक्टली ओके. जसं एका वेळेला अनेक स्थळं लोकं बघत असतात अरेंज मॅरेजमध्ये, त्याचप्रमाणे तुम्ही एका वेळेला अनेक लोकांना भेटता आहात, लग्नासाठी डेटिंग करता आहात, व्हिच इस परफेक्टली फाईन. या. त्याच्यानंतर 9वा पॉइंट म्हणजे डेटिंगमध्ये जेव्हा तुम्ही जाता आहात, एखाद्या व्यक्तीला भेटता आहात आणि चर्चा करता आहात, त्या व्यक्तीशी बोलता आहात आणि तुम्हाला जाणवलं त्या व्यक्तीचा पॉइंट ऑफ व्ह्यू काहीतरी वेगळा आहे. तुमच्या अलाइनमेंटमध्ये नसलेला आहे. तुमच्या व्हॅल्यू सिस्टममध्ये, बिलीफ सिस्टममध्ये न बसणारा असा पॉइंट ती व्यक्ती मांडते आहे. मे बी काही पॉलिटिकल व्ह्यू आहे, काही सामाजिक विषयांवरती बोलते आहे. सो स्वतःला ट्रेन करा, की हा त्या व्यक्तीचं म्हणणं आहे, त्या त्या व्यक्तीचं म्हणणं आहे. मला काहीतरी वेगळं वाटत असेल तर इट्स ओके. देअर इस नो पॉइंट इन आर्ग्युइंग. माझा पॉइंट कसा बरोबर आहे आणि मीच कशी बरोबर आहे, हे प्रूव्ह करण्याची गरज नाहीये ना. समजा तुम्हाला काळं आवडतंय आणि मला पांढरं आवडतंय आणि मी तुम्हाला सांगते, की पांढरंच कसं बरोबर आहे. तर तुम्ही म्हणणार ना, मला काळं आवडतंय पण. सो दॅट्स फाईन, राइट? आणि ते मला समजण्याची गरज आहे, की या व्यक्तीला काळा रंग आवडतोय, मला पांढरा रंग आवडतोय. दॅट्स फाईन. सो कुठच्याही वादविवादामध्ये आणि माझंच कसं बरोबर आहे,
असं प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही कुठच्याही वादविवादात पडू नका. राईट? सो त्याच्यावरून मला आठवलं, एक माझी क्लायंट होती, ती एकदा एका डेटवर गेली होती आणि त्या पुरुषाने तिलाच म्हटलं, की माझी आधीची गर्लफ्रेंड होती ना, ती माझ्याबरोबर फक्त पैशासाठी होती आणि अर्ध्याहून अधिक मुलींना अशा गोल्ड डिगरच असतात आणि तिला इमिडिएटली खूप ते लागलं मनाला आणि तिला खूप राग आला. तर ती म्हणायला लागली, "तू असं कसं म्हणू शकतोस? असं कशावरनं म्हणतोस?" की माझ्या सगळ्यांबद्दलच म्हणतोय आणि ते भांडणच झालं सॉर्ट ऑफ. सो डू नॉट आस्क फॉर सच ट्रबल. तुम्ही तुमचं म्हणणं एकदा मांडू शकता, पण मी तर म्हणेन ते त्या व्यक्तीचं म्हणणं आहे ना. तुम्हाला माहिती आहे की हा व्यक्ती तुमच्या अलाइनमेंटमध्ये नाहीये. तर जी फ्रीमध्ये मिळते कॉफी प्या, निघा. राइट? वी कॅन डू दॅट. सो अननेसेसरी फाईटमध्ये पडून तुम्ही स्वतःची एनर्जी ड्रेन करू नका, स्वतःचा वेळ वाया घालवू नका, असं मी सुचवेन. येस, दॅट्स दॅट. त्याच्यानंतर 10वा पॉइंट म्हणजे लक्षात घ्या, अनेक माझ्या क्लायंट्स आहेत ना, त्या कॉर्पोरेट्समध्ये हाय पोझिशनवरती काम करणाऱ्या स्त्रिया आहेत आणि त्यांना बिझनेस मीटिंगची सवय असते आणि त्याच्यामुळे त्यांना असं डेटिंग म्हणजे पण बिझनेस मीटिंगसारखंच त्या आधी ट्रीट करायच्या. जेव्हा त्या माझ्याकडून कोचिंग घेत आहेत, त्यांचा आता तो ऑरा बदललेला आहे. पण तुम्हाला मी म्हणून सांगते, की डेट ही बिझनेस मीटिंग नाही. त्याच्यामध्ये तुमच्या वर्क अचीव्हमेंट्स, तुम्ही कामामध्ये किती चांगल्या आहात आणि किती छान पद्धतीने तुमचं काम करता तुम्ही. तुम्ही किती पैसे कमवता, तुमचा पगार किती आहे, हे सगळं सांगण्याची गरज नाही. शो ऑफ करण्याची अजिबातच गरज नाही. ओके. सो यामुळे काय होतं माहितीये, त्या समोरच्या पुरुषाला एक कॉम्पिटिशनवाली एनर्जी मिळते, की तिचं हे सांगते, मग मी पण माझं सांगतो आणि इट्स ऑलमोस्ट लाइक मॅन टू मॅन कन्व्हर्सेशन होतात. सो जर तुम्ही त्या पद्धतीची एनर्जी मॅरेजमध्ये आणत असाल ना, कॉम्पिटिशनवाली एनर्जी, तर ती कोणालाच नकोय. ती कुठल्याही पुरुषाला नको आहे. सो शो युअर फेमिनिन साइड टू दॅट पर्सन आणि टॉक अबाउट आर्ट, कल्चर, तुला काय आवडतं, आवडी-निवडी, ट्रॅव्हल अशा पद्धतीचे विषय घेतलेले खूप छान आहेत. आणि जसं मी म्हटलं तसं ऐकण्याकडे तुम्ही जास्त कल ठेवलात, रिसिव्हिंग मोडमध्ये राहिलात, तर इट विल हेल्प. रिसिव्हिंग मोड इज फेमिनिन एनर्जी, राइट? अँड बीइंग इन द प्रेझेंट मोमेंट इज फेमिनिन एनर्जी. सो खूप छान स्वतःला तयार होऊन जा. छान ऐका समोरच्या व्यक्तीचा आणि त्यामुळे तुमचा फायदा होणार आहे, की समोरच्या व्यक्तीचा सगळा डेटा तुम्हाला मिळणार आहे आणि तो तुम्ही डिकोड करू शकता नंतर शांतपणे बसून, राइट? सो लिसनिंग इज अ स्मार्ट मूव्ह. ते तुम्ही करा आणि स्वतःच्या बद्दल कमी बोला. बिझनेसबद्दल हे ते आपल्याला अजिबात बोलायचं नाहीये, राइट? कारण त्यामुळे काय होईल, तुम्ही अननोइंगली तुमचा पगार किती आहे, तुमच्याकडे कुठली गाडी आहे, तुम्हाला कसं प्रमोशन मिळालं, ह्या सगळ्या गोष्टी सांगायला लागलात ना, समोरचा व्यक्ती जर फेमिनिन टेंडन्सीचा असेल, तर तो म्हणेल की ओके, मला हिच्याकडून बरंच काही मिळू शकतं, पर्क्स मिळू शकतात. सो त्याकरता ते लोकं तुम्हाला डेट करायला रेडी होतील. सो हे आपल्याला करायचं नाही. या त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट 11वा पॉइंट म्हणजे अ, काहीही झालं ना तरी डू नॉट लोअर युअर स्टँडर्ड. समोरची व्यक्ती तुमच्याशी डेटिंग पिरियडमध्ये काहीही वागू देत, कसेही शब्द वापरू देत किंवा हॉट कोल्ड वापरू देत. काही करू देत त्या व्यक्तीला जे काही करायचं ते करू देत. पण डू नॉट लोअर युअर स्टँडर्ड. तुमचा एलिगन्स तुम्हाला सोडायचा नाहीये. तुम्ही रिस्पेक्टफुली दुसऱ्या व्यक्तीशी बोलता, छान प्रेमाने बोलता. ते तुम्हाला तुमचं बोलणं सोडायचं नाहीये किंवा समोरची व्यक्ती तुम्हाला गोस्ट करते आहे. सो यू अल्सो यूज सायलेन्स ॲज युअर टूल. सायलेन्स म्हणजे तुम्ही इलेक्टिव्हली सायलेंट राहतात. मला या व्यक्तीला आता रिस्पॉन्डच करायचं नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही सायलेन्स यूज करता. सो दॅट बिकम्स व्हेरी पॉवरफुल अँड दॅट इज एलिगंट. एखाद्या वादात न पडता तुम्ही सायलेन्स यूज करता आहात. नो एक्सप्लेनेशन अँड जस्ट सायलेन्स इज पॉवरफुल. सो असा एलिगन्स तुम्हाला डेटिंगमध्ये वापरता येईल आणि इट विल सेट युअर स्टँडर्ड, की तुम्ही काय लेव्हलच्या व्यक्ती आहात ते समोरच्या व्यक्तीला आपण आपल्या ॲक्शन्समधनं, आपल्या वागणुकीतनं दाखवत असतो. सो डू नॉट लीव्ह युअर एलिगन्स. या सो दॅट्स इम्पॉर्टंट. दॅट्स फेमिनिन. एलिगन्स इज रिअली फेमिनिन. सो यूज दॅट. त्याच्यानंतर 12वा पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे हे सगळे मुद्दे तर आहेतच. त्या व्यतिरिक्त ऑल्वेज फील फ्रॉम युअर बॉडी. तुमच्या शरीरामध्ये ना आपल्याला कुठलीही इमोशन ना आपल्याला शरीरात आधी जाणवते. सो तुम्हाला एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर तुम्हाला इमोशनली कसं वाटतं आहे शरीरामध्ये? डू यू फील सेफ अँड सिक्युअर्ड? हे तुम्हाला चेक करायचं आहे. डू यू फील टेकन केअर ऑफ, प्रोटेक्टेड अशी फीलिंग आहे, की तुम्हाला इन्सिक्युअर्ड वाटतं आहे, अशी फीलिंग आहे.
ते तुम्हाला चेक करायचं आहे. म्हणजे याच्यावरून मला आठवलं, एका मुलीने तिचा अनुभव माझ्याबरोबर शेअर केला होता. ती एका मुलाला डेट करायला गेली होती. डेटिंग ॲपवरनं तिला त्याचा रेफरन्स मिळाला आणि दे डिसाइडेड टू मीट. सो ती हॉटेलमध्ये बसली होती. तो मुलगा लेट आला एकतर. ती वेळ त्याने पाळली नाही आणि थोडा लेट आला आणि आल्यानंतर तो तिच्या बाजूलाच येऊन बसला. तर तिला खूप अनकम्फर्टेबल वाटलं, की हा माझ्या बाजूला का बसलाय? सो दॅट टाईम म्हणजे स्वतःला तो परमिशन तुम्ही द्या, की बाबा उठ आणि समोर जाऊन बस. समोरच्या खुर्चीवर बस तिकडे. इथे माझ्या बाजूला बसू नकोस. सो इफ यू फील अनकम्फर्टेबल, अनसेफ त्यावेळेला रेज युअर व्हॉईस आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीने स्वतःला प्रोटेक्ट करायचं आहे. ओके. अदरवाईज कुणाची मदत घ्यायची आहे आणि याकरता तुम्हाला मी सांगेन, की तुमच्या नोन ठिकाणी तुम्ही भेटा अशा व्यक्तीला भेटायचं असेल तर किंवा गजबजलेल्या ठिकाणी भेटा. असं अगदी जी वेळ ठरवता आहात ती खूप लेट नाईट वगैरे नसावी. मूव्ही डेट्स वगैरे हे तुम्ही इनिशियली जर तुम्हाला एखादा व्यक्ती कंप्लीटली अननोन आहे, तुम्हाला माहितीच नाहीये. सो सेफ्टी मेजर्ससाठी तुम्ही अशा पद्धतीच्या गोष्टी करू नका. इट इज नॉट सेफ फॉर यू. येस? सो ऑल्वेज फील फ्रॉम युअर बॉडी. तुमच्या इन्स्टिंक्ट्सचं ऐका. तुमचा आतला आवाज तुमच्याशी कधीच खोटं बोलणार नाही. आतला आवाज नेहमीच आपल्याशी खरं बोलतो आणि त्याच्यामुळे तुमचा आतला आवाज तुम्हाला काय सांगतो आहे, हे तुम्हाला जाणून घेणं फार गरजेचं आहे. इंट्युटिव्हली तुम्हाला जे वाटतं ना, त्याला कधी नजरअंदाज करू नका. दॅट इज ऑल्वेज राइट. कारण आपलं इंट्युशन आपल्या प्रोटेक्शनसाठी असतं. ते आपल्या अगेन्स्ट कधीच जाणार नाही. इट्स अवर सेफ्टी गार्ड. राइट? सो या दॅट्स दॅट. या अशा सगळ्या ज्या स्टेप्स मी सांगितल्या, सगळे रूल्स जे सांगितले, ते तुम्ही नक्की फॉलो करा. म्हणजे तुम्ही डेटिंग सेफ्टीने करू शकाल आणि आय विश यू ऑल द बेस्ट. तुम्ही लवकरच तुमचा लाईफ पार्टनर तुमच्याकडे आकर्षित कराल, अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि याकरता तुम्हाला माझी मदत हवी असेल, तर डेफिनेटली तुम्ही माझा एलिव्हेट हा प्रोग्राम जॉइन करू शकता. यामध्ये मी तुम्हाला डेटिंगसाठी ग्रूम कसं व्हायचं, फेमिनिन एनर्जी कशी आपण डेटिंगमध्ये आणू शकतो, कशा पद्धतीने डेटिंग कॉन्व्हर्सेशन करायचं, या सगळ्या गोष्टी शिकवते आणि इट विल हेल्प यू टू अट्रॅक्ट अ राइट पार्टनर फॉर यू. सो इफ दॅट रिझोनेट विथ यू, प्लीज रजिस्टर फॉर एलिव्हेट. आय विल सी यू इनसाइड. सो टिल देन टेक केअर. आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत टेक केअर. गॉड ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव्ह टू यू. बाय.